नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभावांमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आज शुक्रवार आहे, म्हणजे आपल्या देवी आईचा दिवस. आपल्या देवी आईला आपण मनापासून हाक मारली तर ती उभी असते. पण काही आध्यात्मिक असे काही मंत्र असतात की आपण जे काही खास दिवशी म्हणजे पौर्णिमेला, अमावस्याला, दर शुक्रवारी, नवरात्रीत किंवा तुम्ही आर्थिक संकटातून जात आहात आणि त्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला हात मारली, म्हणजेच हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची प्रमुख देवता मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य, आराम आणि आदर हवा असतो आणि या सर्व गोष्टींची प्राप्ती तेव्हाच शक्य होते जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. पौराणिक ग्रंथ आणि वेदामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्रांचा जप करण्यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही आर्थिक संकटातून जात असतात किंवा तुमचा व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही क्षेत्रात सतत अडथळे येत असतात, तेव्हा लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप चमत्कारिक परिणाम देतो. आज आपण बघणार आहोत की तुम्हाला अतिशय प्रभावी मंत्र लक्ष्मी मातेचा, ज्यांचा नियमित जप तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी समृद्धी, आनंद आणि अखंड लक्ष्मी आशीर्वाद आणेल. पहिला मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मे नमः. हा वैभव लक्ष्मी मंत्र आहे आणि तो अत्यंत फलदायी मानला जातो. हा मंत्र श्रीं ह्रीं आणि क्लीं या बीजमंत्रांचे संयोजन आहे, जे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद लवकर आकर्षित करतात. याचा जप कसा करायचा? दररोज सकाळी अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घालून उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून कमळाच्या माळाचा वापर करून या मंत्राचा 108 वेळा जप करा. 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 दिवस सतत या मंत्राचा जप केल्याने धनप्राप्तीचे सर्व मार्ग उघडतात. याचा फायदा व्यवसायात वाढ होते, अडकलेले पैसे परत मिळतात. दुसरा मंत्र आहे धनाय नमो नमः. हा मंत्र खूप लहान असला तरी अत्यंत प्रभावी आहे. दररोज फक्त 11 वेळा जप केल्याने पैशाच्या समस्या नाहीशा होत्यात. याचा जप कसा करायचा? सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा आणि देवी लक्ष्मी समोर बसा. विशेषतः शुक्रवारी हा जप करणे चांगले. याचा फायदाही होतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती आणि पगारवाढीची संधीही उपलब्ध होते. तिसरा मंत्र आहे ओम लक्ष्मी नमः. देवी लक्ष्मीला समर्पित हा सोपा मंत्र घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासू देत नाही. याचा जप कसा करायचा? कुशाच्या आसनावर बसून या मंत्राचा दररोज 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा जप करा. हे जप विशेषतः अमावस्या आणि शुक्रवारी करायचा असतो. याचा फायदा घरात देवी लक्ष्मीचा नेहमी वास राहतो, मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो. चौथा मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. जर एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, घर खरेदी किंवा लग्न करणे असे कोणतेही शुभ कार्य करायचे असतील, तर त्याने या मंत्राचा जप करावा. याचा जप कसा करायचा? कोणत्याही शुभ कार्यापूर्वी या मंत्राचा 3 वेळा जप करा. जर तुम्हाला हवे असेल तर ते तुमचे दैनंदिन दिनचर्याचा भाग बनवा. याचा फायदाही होतो. काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात. शुभ परिणाम लवकर प्राप्त होतात. पाचवा मंत्र आहे लक्ष्मी नारायण नमः. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित मंत्र वैवाहिक जीवनासाठी आश्चर्यकारक परिणाम देणारा आहे. याचा जप कसा करायचा? तर मंडळी, पती पत्नीने दररोज सकाळी एकत्र या मंत्राचा जप करावा. एकत्र जेवण करण्यापूर्वी विशेषतः या मंत्राचा जप करा. याचा फायदा परस्पर समज सुधारते, घरात प्रेम, समर्पणाचे वातावरण निर्माण होते. 6वा मंत्र आहे ओम धनाय नमः.
जर तुम्हाला संपत्ती वाढवण्यासाठी विशिष्ट उपाय हवे असतील तर दर शुक्रवारी कमळ गट्टे माळ्याचा वापर करून या मंत्राचा जप करा. जप कसा करायचा? शुक्रवारी देवी लक्ष्मीची योग्य पूजा करा. कमळाच्या मण्याची माळ बनवा. याचा फायदा कायमस्वरूपी आर्थिक फायदा होतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मंडळी, लक्ष्मी मंत्र जप करण्याचे काही नियम असतात. मंत्राचा जप करताना काही विशेष नियमाचे पालन केले पाहिजे, जेणेकरून मंत्राचा प्रभाव पूर्णपणे साध्य करता येईल. पवित्रता राखणे, मंत्र जपण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. कुश किंवा लोकरीच्या चटईवर बसा. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि स्थिरही राहते. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जप करा. वेळेची निवड करा. मंत्र जप करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळ हा सर्वोत्तम वेळ आहे. मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि योग्यरीत्या करा. नियमितपणे मंत्राचा जप करत राहा, म्हणजे फलप्राप्ती मिळण्यात अडथळा निर्माण होणार नाही. म्हणजेच रोज या मंत्रांचे जप करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्की होणार. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय असतात. शुक्रवारी देवीला गुलाब किंवा कमळाचे फूल अर्पण करा. घर स्वच्छ ठेवा, विशेषतः दरवाजे आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. लक्ष्मी देवीला पांढरे किंवा गुलाबी रंग आवडतो. प्रसाद म्हणून पांढरी मिठाई अर्पण करा किंवा दूध, साखर, तांदळाची खीर ही अर्पण केली तरी चालेल. तसेच श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी चालिसाचा पाठ करा. कनकधारा स्तोत्र तर नक्की रोज बोला. याने धनप्राप्ती ही होते म्हणजे होते. तर मंडळी, याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार. कनकधारा स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. त्यामुळे दिवसातून एकदा तरी या स्तोत्राचे पठण करा. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आशा करते की याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.